भगवंत एकापेक्षा एक एक रहस्य सांगतायत. हे महादेवी, तुम्हाला कल्पना नसेल, भक्त प्रल्हाद हा माझा अत्यंत उत्कट भक्त आहे, हे तर सगळं विश्व जाणतं. परंतु त्याला इंद्रपद सुद्धा प्राप्त झालं होतं. कसं झालं? तर वैधृती योगावरती भक्त प्रल्हादानी उत्तम प्रकारची उपासना केली, दान दिली, आणि त्यामुळे भक्त प्रल्हादाला स्वर्ग मिळाला. स्वर्ग केवळ मिळाला नाही, तर स्वर्गाचा तो राजा इंद्रपद म्हणून त्याला प्राप्त झाला. मघवानाने सुद्धा याच योगावरती अनेक दान दिली होती, आणि ते पुण्य फळाला आलं म्हणून त्याला स्वर्गाचं इंद्रपद प्राप्त झालं. एवढंच काय, स्वतः ब्रह्मदेवानी पूर्वकल्पामध्ये या योगावरती अनेक उपासना केल्या, दानधर्म केला, आणि म्हणून त्याला या कल्पामध्ये ब्रह्माचं पद प्राप्त झालं. हे एकापेक्षा एक एक महान फळ आहेत देवी. आणि म्हणून या पर्वावरती, या वैधृती योगाच्या पर्वावरती ज्याला उत्तम प्रकारचं स्वर्गसुख प्राप्त करून घ्यायचं आहे, अशा सगळ्या सुखांसाठी, भौतिक सुखांसाठी, इहलोकातल्या आणि परलोकातल्या सुद्धा साधकांनी दान दिली पाहिजेत. देवा, कोणती दान द्यावीत? धन, धान्य, दूध, तूप, वेगवेगळ्या प्रकारची फळं, ही जरी दान दिलीत तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. आणि या योगावरती तो जितकी अधिकाधिक साधना करेल त्याने त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झालं तर भगवंताच्या चरणांशी त्याचं चित्त एकाग्र होईल, आणि चित्त एकाग्र झाला तर त्याच्यातला अहंकार, षडरिपू या सगळ्या गोष्टींचा हळूहळू निपात होईल, आणि तो भगवंताशी समरूप होईल. आणि म्हणून या वैधृती योगावरती देवी साधकांनी अधिकाधिक उपासना केल्या पाहिजेत, दान दिली पाहिजेत. दानांचं आपल्याकडे आत्यंतिक महत्व आहे. दुसरा व्यतिपात योग हा सुद्धा सूर्यचंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे निर्माण होतो. आणि व्यतिपात योगावरती जर उत्तम प्रकारची दान दिली, सुवर्णदान केलं, रजतदान केलं, गोदान केलं, एवढंच काय तर अगदी 13 केळी दान केल्या, 13 वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं दान केलं, तर साधकाला